जन्मदिवस 2017 साली भाऊ आपल्या सर्वांच्यात निघून गेले आणि त्या दिवसापासून आपण तो दिवस जयंतीचा दिवस म्हणून साजरा करत असतो. या वर्षापासून एक नवीन संकल्पना सर्वच मित्रमंडळी, प्राध्यापक राम उगळे मित्रमंडळ यांच्या मनामध्ये आली आणि ती संकल्पना खऱ्या अर्थानं किशोरीताईंनी सर्वांच्या समोर मांडली की आपण अशा पद्धतीचा एक कार्यक्रम सुरू करूया. आणि त्या कार्यक्रमाला रामपुष्प सोहळा असं नामकरण झालं आणि तो कार्यक्रम या वर्षापासून आपण सर्वजण अतिशय उत्साहामध्ये सुरुवात केली आणि आज सांगताही करत आहोत. खऱ्या अर्थानं मला आभार मानण्यासाठी इथं उभा केलेला आहे. बराच वेळ 2, 2.5, 3 तास झाले कार्यक्रम सुरू आहे. काही कारणास्तव या कार्यक्रमासाठी मीच उशिरा आलो. प्रफुल्ल दादा, बऱ्याच जणांच्या मनामध्ये असं येऊ शकते की अरे आज कार्यक्रम आहे आणि पहिलवान कुठे गेला, कारण की कालच पंचायत समितीचं आरक्षण पडलं, काय घोटाळा झाला का काय. पण त्या गावामध्ये प्राध्यापक राम उगळे सरांनी अतिशय प्रामाणिकपणे 35-40 वर्ष कार्य केलं. हे गाव आमनापूर गाव हे स्वातंत्र्य सैनिकांचं गाव, हे गाव कलाकारांचं गाव, हे आमनापूर गाव हे कुस्तीपट्टूंचं गाव आणि आमनापूर गाव हे 12 बलुतदारांचं गाव. अशा या गावामध्ये अतिशय शेतकरी कुटुंबातून येऊन त्यांनी फार मोठं असं काम केलं. या गावामध्ये खोत बापू होऊन गेले. मला आवर्जून सांगावं असं वाटतं, या गावामध्ये खोत बापू होऊन गेले. खोत बापूंची ख्याती अशी होती की या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य गोरगरिबांच्या कुटुंबांच्या आयुष्यामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं वसंत फुलवला, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय वसंतदादा पाटील, त्यांना सुद्धा खोत बापू एकेरी नावाने बोलवायचे. इतकी त्यांची या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये दबदबा होता. आणि या स्वातंत्र्य सैनिकांच्या, या कुस्तीपट्टूंच्या मनामध्येच हे नेतृत्व त्यांच्या डोळ्यामध्ये चमकलं आणि तेव्हापासून भाऊंनी सामाजिक क्षेत्रामध्ये सहभाग घेतला. या लोकांनीच खऱ्या अर्थानं त्यांना पुढे आणलं आणि त्यानंतर या गावातील सर्वसामान्य गोरगरीब घरातली लोक त्यांच्या पाठीशी प्रामाणिकपणे खऱ्या अर्थानं उभी राहिली. राजकारण हा हेतू न ठेवता, कारण की राजकारण म्हटलं की विरोधक आला आणि विरोधक आले की विरोधकांचा प्रभाव आला. तर या गावामध्ये 35-40 वर्ष कार्य करत असताना कधीच उगळे भाऊंच्या वरती विरोधकांचा प्रभाव पडला नाही. पण काम करत असताना भाऊंना नेहमी, आज जयंती आणि सकाळी आपण फोटोपूजन केलं नाना, त्या ठिकाणी अल्पोपहाराचा कार्यक्रम चालू होता आणि तिथे मी दांडी नमक तो मिठाचा पोळा बघितला. खऱ्या अर्थानं गांधीजींनी दांडी नमक सत्याग्रह केला आणि गांधी कुटुंबीय सुद्धा आज खऱ्या अर्थानं त्या मिठाचं उत्तर आहे, कुठेतरी महाराष्ट्र हा देश कुठेतरी कमी पडतोय असं जाणवतं. या तशाच पद्धतीने या गावामध्ये काम करत असताना प्रत्येक वेळी आपल्याच लोकांच्याकडनं संघर्षाची भूमिका भावना सहन करावी लागली. पण ती करत असताना भाऊंचा एक विचार होता, ही सगळी माणसं आपली आहेत आणि आपला ही गोष्ट आली की त्यामध्ये कधीही परकेपणा नसतो. कोणतीही गोष्ट हो, परत आपल्या लोकांना आपण आपल्या जवळ घ्यायचं हा त्यांचा नेहमीच स्वभाव होता. आमचे मित्र आबासाहेब राडे नेहमी म्हणतात, कारण की ते मला प्रेमानं शर्या म्हणतात, शर्या मी ज्यावेळी आजारी पडलो त्यावेळी रामभाऊ दवाखान्याजवळ यायचे, गाडीत जेवायचे. अक्षरशः ज्यावेळी मी डिस्चार्ज घेऊन घरी गेलो तोपर्यंत भाऊ रोज दवाखान्यात यायचे. माझं कसं काय चाललंय, मी व्यवस्थित होतोय का नाही, ह्या सगळ्या गोष्टीवर बारीक लक्ष द्यायचे. अशा या गावातील कित्येक लोक आहेत की त्यांच्यासाठी प्राध्यापक राम उगळे सर आयुष्यभर झटले. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला अजून एक उदाहरण सांगावं असं वाटतंय. आपल्यामध्ये आज ज्येष्ठ राजूदादा नाहीत, लाला गाडगे नाहीत, त्याचबरोबर भाऊंच्या बरोबर जे खंदे समर्थक होते अशोक मेहरबान हे नाहीत. अशोक मेहरबानांनी मला एक गोष्ट सांगितली, असा सहजच बसलो होतो आणि अशोक मेहरबान म्हणले, एक तोडवाल्याच्या माणसाला आजारी पडला होता आणि आम्ही भाऊंना फोन केला की अशी अशी व्यक्ती आहे आणि फार ताप वगैरे आहे आणि त्याची कंडिशन अतिशय क्रिटिकल आहे आणि आम्ही त्या व्यक्तीला सिव्हिलमध्ये पाठवून देत आहे. ह्या लोकांनी त्याला सिव्हिलला पाठवलं. त्यावेळी
प्रसार माध्यम कमी होती, फोन कमी होते, मोबाईलची सेवा नव्हती. भाऊ रात्रभर त्या व्यक्तीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हुडकत होते. आणि ही लोकांनी पाठवून दिल्यानंतर आता तो पोचला असेल, काहीतरी झालं असेल म्हणून ही लोक झोपी गेली. रात्री 1 वाजता त्या तोडवाल्याच्या व्यक्तीला भाऊंनी शोधलं, त्याच्यावरती चांगल्या पद्धतीचे उपचार केले. आणि दुसऱ्या दिवशी गावामध्ये आल्यानंतर ह्या सगळ्या व्यक्तींना विचारलं, अरे मी तुम्हाला संपर्क साधत होतो, खरं तुमचा संपर्क मला होत नव्हता. तुम्ही सांगितलेलं काम मी जोखमीने स्वीकारलं आणि ती व्यक्ती आज सुखरूप आहे. तर सहज आपण काहीतरी सांगावं, ह्या गावातल्या व्यक्तींनी सांगावं आणि ती गोष्ट घडली नाही. हा काही थोडाफार वेळ होत असेल, विलंब झाला असेल, पण अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी आयुष्यभर काम केलं. आम्ही नेहमीच सांगतो, भाऊंची सत्तेचा आम्ही कधीही वारसदार नाही, भाऊंच्या संस्थेचा आम्ही कधीही वारसदार नाही. आम्ही फक्त भाऊंच्या विचारांचा वारसदार असो. वैभववादा असतील, वैभववादांच्या पाठीमागं आमचं उघडे कुटुंब नेहमी ठामपणे उभा असेल. वैभववादा आणि शरद उघडे हे एकाच बाजूच्या दोन एकाच नाण्याच्या 2 बाजू असतील. त्याचबरोबर जरी पक्ष वेगळे असले तरी प्रफुल्ल दादा, तुमच्या बाबतीत हा नियम लागतो. या जीवनामध्ये, या राजकीय क्षेत्रामध्ये तुमचे विचार आमच्याशी जुळले, तुम्ही आमच्या सोबत आलात. आपले पक्ष जरी नेहमी वेगळे राहिले तरी सुद्धा आपण एक बंधू म्हणून नक्की शरद उघडे तुमच्याही नाण्याची दुसरी बाजू बनून राहील. या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सांगू इच्छितो. कारण की भाऊंचं व्यक्तिमत्व घडत असताना आमचे नागू लाहोर आहे तिथं कि लोहा तपता है उतना सख्त बनता है, सोना जितना जलता है उतना ही चमकता है, हीरे को जितना धार लगाए उतना ही प्रखर निखरता है, सूरज जैसा बनना है तो सूरज जैसे जलना होगा, हर संघर्ष पूरा होगा आज नहीं तो कल होगा. अशा पद्धतीचं आयुष्य प्राध्यापक रामगोळे सरांनी या गावामध्ये, या भागामध्ये, या परिसरामध्ये जगलं. त्यांच्या नावामध्ये नाम आहे, त्यांचं नावच रामचंद्र होतं. अगदी त्यांच्या नावाप्रमाणे त्यांनी आयुष्य जगलं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या नावाचा प्रभाव प्रभू रामचंद्रांचा प्रभाव या गावावरती पाडला. आणि काही वर्षापूर्वी किंवा आत्ताच 2 वर्षापूर्वी हा जरी कार्यक्रम राजकीय नसला तरी 2 शब्द बोलावं असं वाटतं. नवीन आलेल्या पिढीतील काही लोक किंवा काही मुलं म्हणली गेली की 35 वर्षामध्ये काय केलं. पण ज्या लोकांनी ह्या मुलांच्या कानामध्ये किंवा त्यांच्या मनामध्ये जे घडवलं किंवा हे भरवलं, त्या लोकांना घडवण्याचं काम 35 वर्षामध्ये प्राध्यापक रामगोळे सरांनी केलं. ही लोक ती विसरली. कारण की विरोधकांनी कधीच टीका केल्या नाही. टीका ज्या केल्या ह्या आपल्या लोकांनी केल्या असतील. पण त्या लोकांना मला सांगावं असं वाटतंय की ज्या प्राध्यापक रामगोळ्यांनी घडवलेला हा कार्यकर्ता आहे, इथं आमचे अशोक दादा आहेत, आमचे नंदू काका आहेत, जिने आयुष्यभर भाऊंचा सारथी म्हणून काम केलं. मला आत्ताच मिथून माने सरांनी सांगितलं की ही नवीन पिढी वाचनाकडे वळली पाहिजे आहे. आमचे मतकरी आबा आहेत, त्यांनी मला पांडव प्रताप पुस्तक परवा बोलवून वाचायला सांगितले आणि ती दिलं. या 1 महिना झाला अजून मी काही ती वाचलेलं नाही. पण आबा नेहमी म्हणतात, आम्ही गव्हर्नमेंट ड्युटीची माणसं, 12 वाजले की आमची मसरं बालाकडे जातात. पण भाऊने आम्हाला गोवा दाखवलं. गोवा कशासाठी दाखवलं तर या गावाच्या विकासासाठी पेट्रोल पंप आला पाहिजे आणि त्या पेट्रोल पंपाच्या संघर्षामध्ये आम्ही असलो पाहिजे. आणि आम्ही मसरं हिंडणारी माणसं, आम्हाला ह्या संस्थेचं चेअरमन केलं, गोव्यापर्यंत नेलं, त्या अधिकाऱ्यांच्या पुढे बसवलं. अशा कित्येक लोकांना घडवण्याचं काम भाऊनी केलं. नोकरीच्या संदर्भात असेल, वैयक्तिक आयुष्यामध्ये असेल, वैद्यकीय सेवेच्या बाबतीत असेल आणि प्रपंच उभा करत असताना एक चांगला माणूस घडावा यासाठी नेहमीच प्राध्यापक रामगोळे सर झटत राहिले. त्यांच्याच स्मरणार्थ आपण हा रामपुष्प सोहळा करत आहोत. मिथुन दादांनी मगाशी असं सांगितलं, यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. त्या पद्धतीनं काकींनी आयुष्यभर भाऊंना साथ दिली. त्यानंतर भाऊंच्या पश्चात त्या आमच्या कुटुंबाच्या कणा बनल्या. हा कणा असाच कणकर राहावा, कारण की 8 सप्टेंबर हा त्यांचा वाढदिवस आणि 15 ऑक्टोबर भाऊंचा वाढदिवस. ह्या 2 व्यक्तींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा रामपुष्प सोहळा आपण सुरू केलेला आहे. भाऊनी काकींना मी ह्या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या वतीनं, ह्या मित्रमंडळाच्या वतीनं, उघडे भाऊंच्यावर, काकींच्यावर, ह्या पार्टीवर प्रेम करणाऱ्यांच्या वतीनं सांगतो, हा रामपुष्प सोहळा इथून पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीने सुरू राहील. कारण की 35-40 वर्षामध्ये आपण भौतिक विकास भरपूर केला. प्रफुल्ल पाटील, आपण गटारी लय केल्या, गटार कुठं गावात दिसेना, रस्ते भरपूर केले, सांस्कृतिक भवन केलं,
ही टोलेजंग इमारत भाऊनी केली, पाणी पुरवठा संस्था केली, मराठ शाळा केली, पूल केली. कारण की ही नवीन पिढी आज विचारायला लागली की 35 वर्षात काय केलं. त्या पिढीला माहित नाही की त्याच्या वडिलाची फाटकी चड्डी खऱ्या अर्थानं बदलायचं काम या प्राध्यापक रामगोळे सरांनी केलं. कारण की त्या नदीवरचा पूल ज्यावेळी मंजूर झाला त्यावेळी या पुलासाठी बजेट कमी पडत होतं. काही लोकांनी मागल्या 5 वर्षामध्ये व्हॉट्सअपला स्टेटस टाकले, आमनापूरचा पूल पाण्याखाली. अरे 8 दिवस घरात बस, पूल गेला पाण्याखाली तर चालतो या 9व्या दिवशी चालू होणार आहे. लगेच कोल्हापूरला जाऊन काही जग इकडचं तिकडचं होणार नाही. पण आयुष्यभराची भाकरी या पुलानं या गावातील लोकांना दिली. पाणी पुरवठा संस्थेची मीटिंग याच ठिकाणी झाली. त्यावेळी त्या फाईल मंत्रालयामध्ये बजेटच्या बाहेर गेली आणि त्यावेळी आदरणीय अजितदादा फार सक्षम असणारं नेतृत्व, मोठा निधी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जर जात असेल तो निधी कधीही जात नव्हता, तो निधी बारामतीला जात होता. पण खऱ्या अर्थानं प्राध्यापक रामगोळे सरांची दुसरी एक ओळख होती की प्रशासनावर वचक असणारं व्यक्तिमत्व. भाऊनी ते बजेट कमी केलं, त्यामध्ये 10% लोकवर्गणीचा सहभाग केला आणि याच मारुती मंदिराच्या समोर त्या गाव स्वरूपी 10% निधीच्या बाबतीत मीटिंग झाली आणि पहिली वर्गणी NS तात्यांनी या ठिकाणी जमा केली. या ठिकाणी मी त्या मीटिंगसाठी उपस्थित होतो आणि आज प्रफुल्लदादा आपल्या बरोबर या ठिकाणी आहेत. आणि 10% लोकवर्गणी आणि 90 लाख रुपये अशी 1 कोटीची स्कीम मंजूर केली. आणि 11 महिन्याच्या आत त्यावेळी 11 एप्रिलला गुढीपाडवा आला होता आणि गुढीपाडव्याच्या दिवशी या गावातील प्रत्येक सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबाच्या दारामध्ये चावी होती आणि त्या चावीला पाणी आलं होतं. त्यावेळेच्या स्कीमा अजून पायऱ्या व्हायच्या, त्या पायऱ्या आज उराव पडतात का काय असं अवस्था आहे. फिल्टरायझेशन नाही. आम्ही केलेली संस्था फक्त सक्षम चालवा एवढाच आमची इच्छा आहे. तर ह्या संस्था कुणी उभा केल्या तर भाऊनी उभा केल्या आणि ह्या उभा करत असताना त्या मागचा संघर्ष फार मोठा आहे. पेट्रोल पंपच्या बाबतीत ही तसंच झालं. पेट्रोल पंप हा व्यक्तिशः आपण घेऊ शकत होतो. एखाद्या व्यक्तीच्या नावानं बरीचशीच लोक अमरापूरमध्ये आज गडगंजी आहेत. सलीम भैया, भरपूर लोकांच्याकडे आज पैसा आहे, व्यक्तिशः गोष्ट घडू शकत होती. पण खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांचा माझा पेट्रोल पंप, माझ्या संस्थेची पेट्रोल पंप ही भावना आणि शेतकऱ्यांच्या आडीनडी निघल्या पाहिजेत ह्या भूमिकेतनं हा पेट्रोल पंप संघर्षात उभा केला. तो पेट्रोल पंप आज खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांच्या उपयोगी पडत आहे. तर अशा विविध संस्था उभा केल्या. या गावामध्ये बरीचशी लोक होऊन गेली. त्यामध्ये आदरणीय बापूसाहेब राडे आहेत. बापूसाहेब राड्यांना खऱ्या अर्थानं आपण कुठेतरी गावकरी म्हणून कमी पडलो. कारण की त्या क्षेत्रामध्ये बापू माझे गुरु, थोडे का लोक होईना या तालुक्यातले अजून पैलवान म्हणून बोलवतात. ती पैलवान डिग्री मिळत असताना फार कष्ट केलं. पण त्या कष्टामध्ये ज्या पद्धतीने आई वडिलांचा सहभाग त्यामध्येही बापूंचा थोडा हातभार होता. कारण की बापू ही व्यक्ती अशी होती की ह्या राज्यभर खऱ्या अर्थानं कुस्ती कुणी पोहोचवण्याचं काम केलं. जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं. आपल्या लोकांना जरी माहित नसलं तर कोल्हापूरच्या पलीकडे ज्यावेळी आपण जाऊ त्यावेळी बापूसाहेब राड्यांना खऱ्या अर्थानं देव माणूस मानलं जातं. त्या व्यक्तीच्या बाबतीत आपण कुठेतरी कमी पडलो. तरी सुद्धा बापूंचं बद्दलची स्मृत्या त्यांच्या नेहमीच या गावाच्या लक्षात राहतील. या येणाऱ्या काळामध्ये हा रामपुष्प सोहळा अशाच पद्धतीनं सुरू राहील. ही विकासाची गंगा ही अशी सुरू राहील. कारण की भाऊंचा विचार, निसर्ग बदलला, काळ बदलला, वेळ बदलली, काही अंशी माणसंही बदलली, मैत्रीही बदलली, पण भाऊंचा विचार कधीही बदलणार नाही. आणि भाऊंचा विचार हेच आमचं ध्येय. त्याच विचारावरती आम्ही वैभवाद असतील, मी असेल, त्यांच्या पाठीशी आम्ही नेहमी काम करू. सर्वसामान्य लोकांच्यासाठी आपण झटू. सत्ता फक्त लोकांच्या सेवेसाठी हवी असते. सत्ता नसले तरी सुद्धा हा आपण सेवा करू शकतो. हे वैभवदांच्या कार्यातून, आपल्या सगळ्या पार्टीच्या सहकार्यातून आपल्याला जाणवतंय आणि आपण सेवा अशाच पद्धतीने करत राहू. आणि प्राध्यापक रामगोळे सरांचं नाव या भागामध्ये अशाच पद्धतीनं, कारण की कार्यकर्ता समोर आला तर कार्यकर्ता कुणाचा तर कार्यकर्ता हा प्राध्यापक रामगोळे सरांचा. ह्या नावानं भावना आपण कायमस्वरूपी जिवंत ठेवू. या कार्यक्रमाच्या निमित्तानं बऱ्याच लोकांची भाषणं झाली. बऱ्याच लोकांनी त्यामध्ये आपल्या गावचे शाहीर त्यांनी चांगल्या पद्धतीचं गीत सादर केलं. तेही म्हणतात की आम्ही लहान होतो तेव्हापासून डुलकी वाजवून प्रचार करतोय. खऱ्या अर्थानं भाऊनी ज्या ज्या लोकांची कामं केली, बरीच लोक आपल्यापासून आज आपल्या मिठात कुठंतरी आयोडीनचं प्रमाण जास्त आहे जाधव निर्माण, पण ते आयोडीनमुळे माणसं सशक्त व्हायला लागली. माने सर
आणि सशक्त झालेली माणसं या पार्टीला कुठेतरी विसरू लागली. तर सशक्त झालेल्या माणसाने या पार्टीला बळ द्यावं, कारण की भाऊंच्या जी अधुरी काही स्वप्न आहेत, कारण की बरीचशीच अशी लोक आहेत की त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकलो नाही, किंवा पार्टीमध्ये असताना त्यांनी कधी पार्टीपर्यंत यावं असं वाटलं नाही किंवा त्यांना यावं लागलं नाही. पण ज्यांचं कोणाचं काम झालं नसेल त्या सर्व लोकांचं काम करण्याची जबाबदारी इथून पुढच्या काळामध्ये वैभवदादांचं आहे. आणि ते काम पूर्ण झाल्याशिवाय भाऊंचा विचार पूर्ण होणार नाही, आणि भाऊंचा विचार पूर्ण झाल्याशिवाय हे उघडे कुटुंब थांबणार नाही. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना ग्वाही देतो. आणि या ठिकाणी विशेष सत्कार असा आपले शाहीर यांचा या प्राध्यापक रामगोळे मित्रमंडळाच्या वतीनं आपण या ठिकाणी घेऊया. तुम्ही सर्वजण इथं जमलात, सर्वजणांनी सगळ्यांची मनोगत ऐकून घेतली. आभाराच्या भाषणामध्ये माझं लांबलचक भाषण ऐकून घेतलं. काकींची इच्छा होती की मी 2 शब्द बोलावं, ती इच्छाही पूर्ण झाली. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. इथून पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीने आपण रामपुष्प सोहळा चांगल्या पद्धतीने करूया, सर्वजण एकत्रित राहूया आणि या गावाचा या भागाचा विकास करूया. तुम्ही सर्वजण इथं आलात त्याबद्दल सगळ्यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो आणि मनपूर्वक आभार मानतो. आणि या शाहीर माळी यांचा सत्कार झाल्यानंतर हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शाहीर बाळासाहेब माळी यांनी सर्व सहकार्याला विनंती, आपण व्यासपीठावरती आहोत. त्याचबरोबर ज्यांनी